त्यावेळेस म्हणलो मी तेच म्हणते सर, मी माझे जर टाकलो तर एक्सपिरियन्स करून दाखवणार कोण तुम्हाला? आणि हा की बघा हा एक मजाकचा गोष्ट बरोबर आहे. बघा, पाठ तोडणं अवघड नाहीये, पाठ जोडणं खूप अवघड आहे. पाठ तोडणं अवघड नाही, पाठ जोडणं खूप अवघड आहे. पाठ आपल्याला तोडायचं नाही तर आपलं काम तोडायचं नाही तर आपलं काम काय जोडायचं आहे. तर याच्यात जर बघायला गेलं मेन पाठ आपण समजून काय याचा कशाचाही संबंध नाहीये. काय मॅडम हे तर टेस्ट करता का आता? तांदूळ आहेत ना. बघा आता तांदूळच का, या जागेत गहू घेऊ शकतोय, ज्वारी घेऊ शकतोय. आज आपण एक भारतीय संस्कृतीमध्ये एखाद्याच्या लग्नामध्ये जातो तर सगळ्यात पहिला हातामध्ये काय देतात? अक्षदा. बरोबर आहे, अक्षदासाठी. माणसाचं चरित्र कसं असलं पाहिजे म्हणतात हे काय त्याचा संबंध नाहीये, पण फक्त आपल्याला हे समजून घेण्यासाठी आहे. हे काय आपल्या शरीराचे मेन पार्ट आहे. ब्रेन, हार्ट, लंग्स, लिव्हर आणि किडनी हे मेन पार्ट झाले आता. बरोबर आहे, मेन पार्ट झाले. आता ह्याच्यामध्ये लगभग काय आहे तर 70% पाण्याची मात्राच आहे. ग्लास आणि पाणीच कार्यक्रम आहे बघा, दुसरं काहीच नाही आहे. बरोबर आहे, म्हणजे पाणी चांगलं आहे. सर आता त्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाली तर कशी होणार? आरोच पाणी आहे ना सर. बघा आता ते मी सांगतो सर. आता हे काय झालं माणसाचं, म्हणजे ज्या टायमाला बाळाचा जन्म झाला, हे जन्म झाला समजून घ्या, एकदम व्यवस्थित आहे, एकदम व्यवस्थित आहे. पण माणसाच्या शरीरावर घातक परिणाम याला कशी सुरुवात होतात हे फक्त तुम्हाला 5 मिनिटात दिसेल. कशा पद्धतीनं आपल्या शरीरावरती घातक परिणाम येतात हे मेन महत्वाचं आहे. आपल्या शरीरामध्ये जे घातक परिणाम येतात ते कशा माध्यमातून येतात आणि कशा पद्धतीने आपल्याला रिक्वायरमेंटला पूर्ण करावं लागेल. बघा, ज्या टायमाला बाळ जन्माला येतं 6 महिन्यापर्यंत आईचं दूध हे पौष्टिक तत्व मानलं जातं. पण आईचे दूध 1990 पासून आतापर्यंत सर लॅबमध्ये टेस्ट करण्यात आलं. 1 लाख आईचं दूध आणि त्या दुधामध्ये 800% इंडोसल्फनची मात्रा, 400% क्लोरिफॉरिफस. विचार करा, आईच्या दुधामध्ये ह्या गोष्टी भेटतात. जन्म द्यायच्या अगोदर आपण विष पाजवतोय, तर आज परिस्थिती काय आहे? गांभीर्यानं खूप घेणं खूप गरजेचं आहे. तसं जर बघायला गेलं हे आयोडीन प्लस बेटाडीन आहे. हे एक जंतुरोधक आहे. बरोबर आहे, जंतुरोधक आहे. आणि याच्यामध्ये जर बघायला गेलं कोणतंही दुसरं जरी यूज केलं त्याचा साईड इफेक्ट कुणावरती नाही झाला पाहिजे, त्यासाठी ते वापर न करता याचा वापर करतोय. जर आपल्याला जखम झाली तर सगळ्यात पहिलं काय मलमपट्टी करताना आपण आयोडीनचा वापर करतो. हे फक्त आपल्याला समजून घेण्यासाठी आपल्या शरीरामध्ये घातक परिणाम कसे यायला सुरुवात झालेले आहेत हेच महत्वाचं आहे की आपल्या शरीरामध्ये घातक परिणाम यायला चालू झालेली जर वस्तू बघायली 5 प्रकार आहेत सर. 5 प्रकार आहेत याच्यामध्ये की 5 प्रकारामध्ये आपल्या शरीरामध्ये घातक परिणाम येतात. सगळ्यात मेन महत्वाचं जर बघायला गेलं 6 महिन्याचं बाळ झालं, थोडंसं पोट रांगायला सुरू, पोटानं वडायला सुरू झालं तर ते काय करतात लगेचच थोडं गरम भात 2 थेंब तुपाचे मऊ मऊ खाऊ घालायला चालू करतात. पण माहित पाहिजे जे भात तयार करणारा शेतकरी आहे, जर शेतामध्ये गहू पेरलं तर गहूच वापतंय, गहू पेरलं तर ज्वारी नाही वापणार. पण गव्हाच्या संघ जमीन बघा, सिंपल एक पांढरी दिवार आहे तुमच्या समोर, इथून मी एक चेंडू जर टाकला, पांढरा जर चेंडू टाकला तर पांढराच येणार आहे, लाल येणार नाहीये. मग तेच आहे, काळी यायला तुम्ही जे देता तेच येतं.